तर डीपीडीसीच्या बैठकीमध्ये दादा विरुद्ध साहेब असा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं। बैठकीमध्ये शरद पवारांनी निधी वाटपाची माहिती तालुकानिहाय देण्याची मागणी केल्यावर खासदार निमंत्रित आहेत, बोलायचा अधिकार फक्त डीपीडीसी या सदस्यांनाच आहे असं अजितदादांनी थेट म्हटलं आणि त्यांनी जीआर दाखवला। त्यानंतर बैठक संपेपर्यंत शरद पवार काही बोललेच नाही। अजितदादांनी आक्षेप घेतल्यानंतर शरद पवारांनी 2 तासात एकही प्रश्न विचारला नाही। दादांनी तो वाचून दाखवल्यानंतर म्हणजे अर्थात सांगितलं जो कायदा आहे, पवारांनी त्याच्यानंतर साहेबांनी त्याच्यानंतर प्रश्न देखील विचारला नाही। शक्य असेल ना, मग जे पालकमंत्री म्हणतात ते योग्यही असेल। साहेब वयाने मोठे आहेत, सगळ्याच पद्धतीने मोठे आहेत, पण ठीक आहे, आणि ते रूल बुकनीच खेळतात नेहमी, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी नंतर प्रश्न विचारला नसेल। आजपर्यंत मी इथं अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून काम करत असताना खरा प्रोटोकॉल आपल्याला पण पाहिजे असेल तर शासकीय जीआर आहे। पुणे जिल्हा नियोजन समितीवर कोणी आहे, कोण विशेष निमंत्रित असतं, कोण सदस्य असतं, कुणाला काय राईट आहे, त्याच्यात खरा राईट आहे हा जिल्हा परिषद डीपीडीसीच्या ह्याला आहे, अध्यक्षाला आहे, त्याच्यानंतर सहअध्यक्षाला आहे आणि सदस्यांना आहे। आता आमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांना झाल्यामुळे खरा अध्यक्षाच्या नंतर मोठा अधिकार असतो तो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो। त्यांनी रस्त्याची लिस्ट करायची, ती आम्हाला पाठवायची, आम्ही मंजूर करायची, अशा त्याच्यामध्ये गोष्टी असतात, त्या पण लक्षात आणून दिल्या। कारण बऱ्याच जणांना ह्याच्या आधी माहितीच नव्हतं की बाबा नक्की काय कुणाला अधिकार आहे।